पवार धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। दादा जे आहेत ते आता धनंजय मुंडेंना घेऊन फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। आजच भुजबळांचा जो आहे तो शपथविधी पार पडलेला आहे। त्यानंतर आता रात्री उशिरा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेत आणि अजितदादांसोबत धनंजय मुंडे देखील आहेत। नक्की काय आता सुरू आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। दादा हे मुंडेंना घेऊन वर्षावर दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार धनंजय मुंडेंना घेऊन मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाल्याची माहिती मिळते। तर अजितदादांना मुंडेंना घेऊन वर्षावर जाण्यामागचं कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे, परंतु आज छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या रात्री घडताना आपल्याला पाहायला मिळतात। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपांनंतर टीकेनंतर जे आहेत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता आणि त्यांच्याच जागी आता छगन भुजबळ यांची वर्णी जी आहे ती लागलेली आहे, अशी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सध्या सुरू झाली। तर आपल्या सोबत या संदर्भात माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग देखील जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे आज सकाळीच जे आहे ते छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि रात्र उशिरा आता दादा जे आहेत ते मुंडेंना घेऊन स्वतः फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नक्की या संपूर्ण पडद्यामागे काय हालचाली सुरू आहेत? सचिन, आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांची मंत्रिपदी जी आहे ते पुन्हा वर्णी लागलेली आहे आणि त्यांना जे खातं दिलं जाणार आहे ते धनंजय मुंडे यांच्याकडून जे खातं आहे, जे अन्न नागरी पुरवठा हे जे खातं होतं ते छगन भुजबळ यांना देण्यात येणार आहे अशी सूत्रांची माहिती आहे। आणि आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे, त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे यांचा पुढील जो पत्ता जो आहे तो कट कायमस्वरूपी झालेला आहे अशी ही चर्चा आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार जे आहे ते धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेऊन गेलेले आहेत। सध्या तीन प्रमुख नेत्यांमध्ये जी आहे ती सध्या चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते। धनंजय मुंडे यांना कुठेतरी संपूर्ण बीडच्या प्रकरणामध्ये माघार घ्यावी लागली होती, मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि तेव्हाच अजितदादांनी त्यांना कुठेतरी बाजूला राहा असंही, शांत राहा असंही जो आहे तो सल्ला दिला होता। आणि त्यानंतर धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।